मी तुमचा फोन कव्हरसुद्धा पाहिला. पंडित जितेंद्र अभिषेकीजींचा जो कव्हर आहे, तर काय स्टोरी आहे नक्की? पंडित जितेंद्र अभिषेकीजींशी तुमची भेट कशी झाली? आणि तुम्हाला त्यांच्या गुरुकुलमध्ये ज्यांचा जो फॉर्म आहे गुरुकुलचा तिकडे शिकायला मिळालं. आम्हाला सांगा याबद्दल नक्की काय होतं हे? मी ना आम्ही गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित आहोत, माझ्या घरातले सगळेच. तर त्यांची एक फिरतं भजनी मंडळ आहे पुण्यामध्ये. म्हणजे वेगवेगळ्या भक्तांकडे आरती असते दर रविवारी. तर ती सकाळी 5:30 ते 7 आणि संध्याकाळी 5:30 ते 7 असं सकाळी काकडा आणि आरती. तर मला असं वाटतं की एकदा तो काकडा जो होता, तो काकडा आरती जी होती ती नवसह्याद्री नावाच्या पुण्यातल्या एका भागात होती. आणि त्यानंतर म्हणजे पाठपुरावा केल्यानंतरचं सांगतो तुम्हाला. त्यानंतर एक रवींद्र पाटणकर म्हणून माझ्या वडिलांचे मित्र होते, महाराजांचे भक्त होते, आणि सुभाष कामत म्हणून ते प्रख्यात तबला वादक आहेत. हे दोघं काकड्याला आले होते. आणि काकडा झाल्यानंतर मला घेऊन ते दोघं मंडळी अभिषेकी बुवांकडे गेले. ही माझी त्यांच्याशी झालेली पहिली भेट. आणि अभिषेकीजी तिकडेच राहिला होते त्यावेळेस? नवसह्याद्रीतच होते, पुण्यातच होते अभिषेकी बुवा. आणि माझं नशीब दांडगं म्हणून अभिषेकी बुवांनी माझं शिष्य म्हणून स्वीकार केला.